त्यांच्या वागण्या बोलण्यात दिसतो आणि त्यांच्याशी तू असं वागतेस, असं बोलतेस. आणि तुम्ही काहीही म्हणालात तरी माझा स्वानंदी मॅडमच्या वागण्यावरती आणि बोलण्यावरती पूर्ण विश्वास आहे. नेमकं काय घडलंय परिस्थितीत मला माहित नाही, पण स्वानंदी मॅडम बोलतात ते खरं बोलतात हे मला माहिती आहे. आणि म्हणूनच या बाबतीत माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास. आणि दुसरी गोष्ट, सुष्मिता स्वानंदी मॅडमची बहीण आहे ना. तिला असं वाटलंच कसं की त्या तिच्यासाठी या कार्यक्रमाला अशा पद्धतीचा ड्रेस देतील. तिला एकदाही असं वाटलं नाही की हा ड्रेस घालण्यापूर्वी एकदा आपण कन्फर्म करून घ्यावं की नक्की हाच ड्रेस दिलाय की नाही. कारण तिने पण डोळे झाकून विश्वास ठेवला ना आपल्या बहिणीवर. आता तुम्ही मला सांगा, ही काय सगळी चूक काय फक्त सुष्मिताचीच आहे का? स्वानंदीची काही चूक नाहीये. मला एवढंच म्हणायचं आहे की कुठल्या प्रकारच्या कार्यक्रमासाठी आपण कुठला ड्रेस घालतोय याचा विचार सुष्मितानी करणं आवश्यक होतं. नाही, मला फक्त असं वाटतंय की मुळात तिने हा ड्रेस द्यायलाच कशाला हवा होता ना आपल्या बहिणीला. त्या जर म्हणत असतील की त्यांनी पैठणी दिली होती तर त्यांनी पैठणीच दिली होती. त्याचा ड्रेस कसा झाला हे मला माहित नाही. काहीतरी गडबड झाली असेल. पण मला असं वाटतं की आता हा कार्यक्रम इथे थांबवावा. झालं तेवढं खूप झालं. माफ करा, तुम्ही सगळेजण आमच्या आमंत्रणाचा स्वीकार करून इथे आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. पण आता खरंच माफ करा, हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. आधी माझ्या भावाचं पहिलं लग्न मोडलंस, आता रिसेप्शनला डाग लावलायस. हे मी कधीच विसरणार नाही. आयुष्यभर लक्षात ठेवी. अर्पिता, बास. आता गप्प बास. आता माझा फार अंत पाहू नकोस तू. जा तू तुझ्या घरी आता. याला काय अर्थ आहे समर? सतत आपला राग काढायचा अप्पीवर. आता स्वानंदीची चूक झाली तर झाली ना. तिला काहीतरी कधीतरी बोल की. सारखं आपलं माझ्या मुलांवर डाफरायचं. काकू, त्यांची काहीच चूक नाहीये, त्यामुळे त्यांना बोलण्याचा काही प्रश्नच येत नाही. चूक कशी नाही जेजू? ही चूकच आहे ना ताईची. तिने हे सगळं मुद्दाम प्लॅन करून सगळं केलंय. तुला तर माहित होतं ना की माझ्यासाठी हा इव्हेंट किती इम्पॉर्टंट होता. माझे सगळे मित्र मैत्रिणी, माझे सगळे फॉलोअर्स या इव्हेंटला येणार होते, आलेत. मला ही परिस्थिती बदलता येत नाही आणि माझी बहीण माझ्यापासून रोज अशी लांब लांब चालतीये. मला कळत नाहीये मी काय करू. मी अगदी समजू शकते स्वानंदी मॅडम, कारण माझ्यात आणि आधिरामध्ये अगदी 1-2 खटके जरी उडाले ना तरी दिवसभर मी अस्वस्थ होतो. माझं कशात लक्ष लागत नाही. माझा दिवस खराब चालतो. आणि आता इतकं सगळं घडल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय चालू असेल ना याची मी कल्पना करू शकतो. प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा, रडू नका. हे घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. शांत व्हा, शांत, सावकाश. एक प्रश्न विचारू का तुम्हाला स्वानंदी मॅडम? राग येणार नसेल तर. सुष्मिता तुमची सावत्र बहीण आहे. तुम्ही मला हे कधी का नाही सांगितलं? मी माझ्या घरच्यांविषयी, माझ्या आई वडिलांविषयी तुमच्याशी इतकं भरभरून बोललो, इतकं सांगितलं तुम्हाला. तुम्ही का नाही सांगितलं मला? म्हणजे नाही वाटली किंवा मी विसरले होते. माझ्या डोक्यातच हे आलं नाही. कारण तिच्या जन्मापासून ना मी माझ्या सख्ख्या बहिणीसारखंच तिला वागवलंय. किंवा आईने मला तिच्या सख्ख्या मुलीसारखं वागवलंय. आमच्यामध्ये आजपर्यंत हा विषय कधीही निघाला नाही. कधीही मला आईने हे भासवू दिलं नाही की ती माझी सावत्र आई आहे किंवा सुष्मिता माझी सावत्र बहीण आहे. आमच्यात कधीही विषय झाला नाही, खरं सांगते. आणि मला अजूनही एक ओढच आहे पडलेलं की कुठून आलं असेल आईच्या डोक्यात आता एवढ्या वर्षानंतर. आज ती कधी मला असं बोलली नाही आणि आज ती असं बोलली नाही. म्हणूनच आम्हाला काय कोणालाच ही गोष्ट कधी जाणवली नाही स्वानंदी मॅडम.
कारण तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आई वडिलांची तुमच्या भावंडांची काळजी घेताना त्याच्यातनं कोणालाही तुमच्या नात्याविषयी शंकाच कधी येणार नाही. तुम्ही तुम्ही खूप चांगले आहात स्वानंदी मॅडम. प्रत्येकाशी समानतेने वागण्याची तुमची जी वृत्ती आहे ना, तुम्ही खूप चांगले आहात स्वानंदी मॅडम. आणि आता बास बास, आता आता रडायचं नाही. आता बास, तुम्ही खूप खूप त्रास करून घेतला स्वतःला. शांत व्हा. सगळं ठीक होईल. घ्या पाणी घ्या.